आपण जो रोड बघत आहात हा रोड आहे बेलपिंपळगाव जैनपूरकडे जाणारा. 29 लक्ष रुपये साधारणतः मंजुरी असणारा हा रस्ता. परंतु आपण या रस्त्याची अवस्था बघतायत काय झालेली. सगळं दगड उन्हाळ्यात उकरलेले होते आणि 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापासून आम्ही सदर कॉन्ट्रॅक्टरला पाठपुरावा केला. त्या बांधकाम जे काही इंजिनियर आहेत PWDचे त्यांनाही सांगितलं की हा रस्ता जो आहे हा रस्ता फार उकरलेला होता. आता पाऊस पडला आणि रस्ता थोडाफार दबलेला आहे, परंतु रस्ता दगड आजही उडून या ठिकाणी लागत आहेत. या ठिकाणी काय होतं आहे, दगड उडतात गाडीचं चालकांना. आणि शाळकरी मुलं आता आपण बघितलं, शाळकरी मुलं या ठिकाणी गेलेले आहेत. या ठिकाणी या काम रस्त्याचं थातूरमातूर काम करण्यासाठी आपण बघत आहात की हे सगळे दगड जे आहेत हे सगळे दगड उघडं पडलेले आहेत. आणि आम्ही वारंवार त्या ठेकेदार असं हे बघा कशा पद्धतीचं हा रस्त्याची अवस्था झालेली आहेत. आणि थातूरमातूर आता जर ते म्हणतात का आता हे 1-2-3 मुरुमाचे हे आणलेले आहेत, गंज आणलेले आहेत, 2-3 आपल्याला निदर्शनास आले असाल. त्या ठिकाणी हे गंज आपल्याला दिसत आहेत. त्या रस्त्याचं काम चालू केल्याचं ते आपल्याला या ठिकाणी काय करतायत निदर्शनास आणून देत आहेत. आम्ही काम चालू केलेलं आहे. परंतु याचं जर त्याच वेळेस पिचिंग चांगलं केलं असतं, पाणी मारलेलं असतं चांगलं, तर हे दगडच उचकले नसते. परंतु कुठंतरी नुसतंच ब्लॅक स्टोन वापरायचा तो व्हाईट स्टोन वापरलेला आहे. त्या दगडाची साईज बी त्या ठिकाणी योग्य वापरली नाही. परंतु अधिकाऱ्यांचं आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं संगनमत होऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं कामं चालतात का काय असा मोठा या ठिकाणी प्रश्न आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शंका येते. हे बघा हा मुरूम आलेला आहे, काल मुरूम येऊन पडलेला आहे 29 जुलैला. तर मला सांगावंसं वाटतं की जर याशीच अवस्था जर चालू राहिली तर ज्या ठेकेदारानं ही कामं घेतलेली आहेत आणि त्याच ठेकेदाराला ही कामं मिळतात, ते ठेकेदार गणगे नावानं तालुक्यात प्रसिद्ध आहेत. आणि गणगे भाऊसाहेबांना त्या ठिकाणी त्यांनाच ही कामं का जास्त प्रमाणात मिळतात हाही तालुक्याचा एक संशोधनाचा भाग आहे. आणि तालुक्याला पडलेला मोठा प्रश्न आहे की हा बेलपिंपळगाव जैनपूरकडे जाणारा हा रस्ता आपल्याला निदर्शनास येतो. तर कुठलंही काम PWDच्या अधिकाऱ्यांना, पाटील साहेबांना विनंती आहे की काम हे दर्जेदार आणि त्याचं इस्टिमेट, त्याचं फलक लावलं पाहिजे, कामाचं स्वरूप काय हे. आणि गणगे कॉन्ट्रॅक्टरला कोणकोणत्या प्रकारची कामं या नेवासा तालुक्यात दिलेली आहेत त्याची यादी आता आपण वरिष्ठांना भेटून काढणारच आहेत. पाटील साहेबांना आधी भेटणार आणि त्या सर्व नेवासा तालुक्यातील जी काय अशी दर्जाहीन कामं जी चाललेली या कामाची चौकशी आपण लावणार आहोत. मी नेवासा तालुक्यातील एक नागरिक, भारत देशाचा एक नागरिक म्हणून सातत्यानं विधायक कामं व्हावी यासाठी लढा देत असतो. परंतु आम्हाला काही कॉन्ट्रॅक्टर लोक बदनाम करण्याचाही प्रयत्न करतात, कारण दर्जाहीन काम करत नाही. आणि त्यांनी करण्यासाठी आम्ही आग्रह केला की आमच्यावरती गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून आम्हाला हाणमार करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या या ठिकाणी दिल्या जातात. तरी जनतेनं याचा विचार करावा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पुढं यावं. हा जो काही रस्ता आहे हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे.